नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, मुंबई पोलीस भरती यांचं आता जे शिपाई पदाचं जे ग्राउंड आहे मित्रांनो, आता जवळपास संपत आलेलं आहे. या आठवड्यामध्ये ग्राउंड संपून जाईल आणि त्याच्यानंतर मुंबई पोलीस पुरुषांचं जे आहे मित्रांनो, कारागृह शिपाई पदासाठी हे पुरुषांचं आता फिजिकल सुरू होऊन जाईल. तर तत्पूर्वी आपण एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो, की ग्राउंडची कट ऑफ का असू शकते कारागृह शिपाई पदासाठी. आता तुम्ही म्हणसाल सर अजून पुरुषाचं झालंच नाही आहे, तुम्ही अगोदरच कट ऑफ कशी काढत आहात. तर हे कट ऑफ काढण्याचा उद्देश फक्त एकच आहे, कारण की माझ्या जेवढ्या महिला भगिनी आहेत तर त्या सर्वांचं ग्राउंड झालेलं आहे आणि माझ्या जवळपास सर्वच व्हिडिओला त्या कमेंट करतात की सर एकदा ग्राउंडचं जे कट ऑफ आहे कारागृहाचं ते आम्हाला करा, म्हणजे सांगा, त्या दृष्टीने आम्ही अभ्यास करू. तर मित्रांनो, त्यांच्यासाठी त्यांचं ग्राउंड झालं आहे, त्यांनी अभ्यास करावा ह्या दृष्टीनं मी हा व्हिडिओ बनवते. आणि पुरुषांचं जे ग्राउंड राहिलेलं आहे यांना कमीत कमी ते किती मार्क्स घ्यावं लागतील त्या दृष्टीने मी हा व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, पहिली गोष्ट सांगू इच्छितो, माझी जी कट ऑफ आहे ही 1 ते 2 मार्काने कमीच असते. मी जे सांगतो 35 लागणारी असली तर मी 33 सांगतो मित्रांनो, 34 लागणारी असली तर मी 32 सांगतो. 1 ते 2 मार्काने कमी सांगण्याचं कारण असं की माझा कोणता क्लास नाही आहे, मला कोणती ॲडमिशन घ्यायची नाही, मला माझी पुस्तकं विकायची नाही आहे की कमी मार्क्स सांगून जास्त विद्यार्थी आपले पुस्तक विकत घेतील किंवा आपले क्लास लावतील, असा माझा कोणताही हेतू नाही. माझा प्रामाणिक हेतू फक्त हा एकच असतो, 1-2 मार्काने कट ऑफ कमी सांगण्याचा, की कोणी डिमोटिवेट होऊ नये. कारण की मी जर 32 कट ऑफ सांगितला, समजा 32 सांगितला आणि तुम्ही म्हणसाल नाही सर 35 लागणार आहे, पण यदा कदाचित जर 32 लागला आणि 32वाल्याला जर अगोदरच आपण सांगून ठेवलं नाही 35 लागणार आहे, तर ते 2-3 मार्क त्याला माहिती आहे अरे कमी आहे आपले, त्यामुळे त्या दृष्टीने तो अभ्यास करत नाही. माझा कट ऑफ कमी सांगण्याचा दृष्टिकोन हा असतो की कमी मार्क्सवाल्यांनी सुद्धा जो कट ऑफच्या आसपास आहे त्यांनी सुद्धा अभ्यास करावा आणि अभ्यास केलेला वायात जाणार नाही. मित्रांनो, एवढं तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही जर अभ्यास केला आहे तर भविष्यात त्या गोष्टीचा तुम्हाला फायदाच होणार आहे. त्यामुळं मी जी गोष्ट सांगत आहे यामुळे तुमचं कोणतं नुकसान तर होणार नाही आहे. तुम्ही म्हणसाल सर तुम्ही कट ऑफ कमी सांगितल्यामुळे आम्ही अभ्यास केला, आमचा अभ्यास वाया गेला, हा शब्द जो विद्यार्थी वापरत असेल समजा तो आयुष्यामध्ये कधी यशस्वी होऊ शकणार नाही. की अभ्यास केलेला कधीच वाया जाणार नाही. माझा कट ऑफ कोणी 45 सांगत असेल, मी 40 सांगत असेल, तर ते 4-5 मार्कामधले जेवढे विद्यार्थी आहेत कमीत कमी अभ्यास तर करतील आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांना फायदा होईल, तोटा होणार नाही. त्यामुळे माझा कट ऑफ जो आहे मित्रांनो हा 1 मार्काने किंवा 2 मार्काने तुम्ही पकडून चालत जा की मी कमीच सांगतो. ओके, कट ऑफ त्या दृष्टीने असतो, पण मला हा उद्देश असतो की कट ऑफ जर लागला आहे कदाचित तसं, कारण की मुंबईच्या ग्राउंडचे खूप मोठे प्रॉब्लेम होते. ज्या मुलांनी आउट ऑफ बाहेर मारलेले आहे ते इकडे 44-45च मारत आहेत, 4-4, 5-5, 6-6 मार्काचा डिफरन्स येते मित्रांनो. त्या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवणार आहे. छत्रपती संभाजीनगरचा कारागृहाचा कट ऑफ काय लागला आहे, म्हणजे डोळे दुपवणारा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो. आणि तसाच कट ऑफ हा मुंबई कारागृहाचा सुद्धा लागू शकतो. 30 मार्क्सवाले तर मला तरी वाटत नाही की कोणी क्वालिफाय होईल म्हणून. कोणकोणत्या कॅटेगरीवाले होऊ शकतात त्याचं पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. महिला उमेदवारांचा कट ऑफ पण धक्कादायक असू शकतो. जसं तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा कट ऑफ बघा, 39-40पर्यंत कट ऑफ गेलेला आहे महिलांचा. इवन SC-STचा, बाकी तर सोडून द्या ओपन वगैरे, पण SC-ST फिमेल पण 39 जवळपास कट ऑफ गेलेला आहे. आणि पुरुष उमेदवारांना संधी मित्रांनो, या संधीचं सोनं करा, नाही तर अडचण होऊ शकते. संधी अशी आहे की तुम्हाला किती मार्क्स घ्यायचे एक अंदाज येऊ शकतो आणि प्रत्येक कॅटेगरीचा आपण कट ऑफ बघणार आहे, किती जागा होते आणि काय कट ऑफ राहील. तर हा व्हिडिओ फक्त एक अंदाजित कट ऑफ आहे मित्रांनो. माझ्या महिला भगिनी ज्या आहेत तर त्यांची रिक्वेस्ट होती की सर याच्यावर व्हिडिओ बनवा की अभ्यासाच्या दृष्टिकोनातून. परत सांगतो, हा कट ऑफ खूप सिरियस घ्यायचा नाही आहे, तुमच्या दृष्टीनेच तुम्ही अभ्यास सुरू ठेवायचा मित्रांनो. अभ्यास सुरू ठेवा. एखाद्याला 25 मार्क असतील, 20 जरी असतील तरी त्याने अभ्यास सुरू ठेवायचा. 20वाला तर काही पेपरला क्वालिफाय होणार नाही, पण पुढच्या दृष्टिकोनातून तर अभ्यास करायचा आहे ना. फक्त पेपर आल्यानंतरच आपण अभ्यास करायचा असं नसतं मित्रांनो, भरती आल्यानंतरच. त्यामुळे अभ्यास सुरू ठेवा. प्रामाणिकपणे हा मी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं कोणालाही मोटिवेट जास्त करणं किंवा डिमोटिवेट करणं असा माझा कोणताही उद्देश नाही. प्रामाणिक उद्देश फक्त एकच आहे, तुम्हाला एक दूरदृष्टी भेटावं, की तुम्हाला एक फक्त लक्ष भेटावं की आपल्याला ह्या दृष्टिकोनातून लेखीसाठी आणि ह्या दृष्टिकोनातून आपल्याला फिजिकलसाठी तयारी करायची. तर असा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे बघा, मुंबई पोलीस तुम्ही बघू शकता, कारागृह 717 टोटल जागा होत्या मित्रांनो. त्याच्यानंतर महिलासाठी 217, सर्वसाधारणसाठी 194 होत्या, खेळाडूसाठी 37, प्रकल्पग्रस्त 37, भूकंपग्रस्त 14,
108 माजी सैनिक, 73 जागा अंशकालीन, गृहरक्षक दल 37. आता अंशकालीन जेवढे काय माझे मित्र आहेत किंवा माझ्या भगिनी असतील तर वाईट वाटू देऊ नका, पण अंशकालीनला मला तरी वाटतं की आता हे खूपच जास्त जागा व्हायला लागलेल्या आहेत, कारण की एवढे उमेदवार भेटतसुद्धा नाही आणि यांचा कट ऑफ खूपच कमी जातो, म्हणजे 25-26 असाच लागतो. आणि त्या दृष्टिकोनातून ह्या जागा आता कमी करण्याचा कुठंतरी विचार केला गेला पाहिजे. यांना जनरलच्या जागा, ह्याच जागा जनरलमध्ये टाकायला पाहिजे, कारण की कॅन्डिडेटच मिळत नाही मित्रांनो. 1990-2000च्या टाईमला खूप कॅन्डिडेट मिळायचे. असो, तर आपण बघणार आहे मित्रांनो आता कट ऑफ. तर बघा, सर्वात पहिले आपण बघूया ओपनचा कट ऑफ आपण सर्वात पहिले बघायचा आहे. तर बघा, ओपनच्या जागा मित्रांनो, टोटल जागा होत्या 194. ओपन जनरलला म्हणजे ओपन जनरलच्या जागा होत्या 194 जागा होत्या मित्रांनो. त्याच्यामध्ये ओपन जनरलला 54 जागा होत्या. ओपनच्या होत्या मित्रांनो 54 जागा होत्या ओपन जनरलला 54 जागा होत्या. तर बघा, ओपनचा कट ऑफ हा 40 प्लसच जाणार आहे. 40 किंवा 42च्या दरम्यान हा कट ऑफ जाऊ शकतो ओपन जनरल. त्याच्यानंतर एस सीचा कट ऑफ हा 35 प्लस जाऊ शकतो मित्रांनो. एस सीचा कट ऑफ जो हा 35 प्लस. त्याच्यानंतर एस टी हा सुद्धा 35 प्लस. त्याच्यानंतर आला एन टी बी हा पण 35 ते 36 जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर VJA हा पण 35 ते 36 जाऊ शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर बघा, NTC हा पण 35 ते 36. NTDचा कट ऑफ हा खूप जास्त लागतो मित्रांनो. हा 35 ते 37पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो मित्रांनो. OBCचा कट ऑफ जो आहे मित्रांनो, हा जनरलचं सांगत आहे मी, OBC जनरल. तर OBC जनरल हा 35 प्लस. त्याच्यानंतर SBC मित्रांनो हा 35 प्लस. त्याच्यानंतर आला SCBCचा कट ऑफ कमी जातो मित्रांनो. SCBC कट ऑफ हा 32 प्लस पकडून झाला. आणि EWSचा कट ऑफ हा 32 प्लस पकडून झाला मित्रांनो. तर असा हा पूर्ण जनरलसाठी झाला मित्रांनो कट ऑफ, पूर्ण कॅटेगरीच्या जनरलचा सांगितलेला आहे. आता आपण बघणार आहे मित्रांनो महिलांचा कट ऑफ काय जाऊ शकतो. महिलांचा कट ऑफ थोडासा आपल्यासाठी म्हणजे धक्कादायक असा असू शकतो. तर बघा, महिलांना टोटल जागा होत्या 217 जागा होत्या. त्याच्यात ओपनला जागा होत्या 55 मित्रांनो. तर ओपनचा कट ऑफ हा 37 ते 38 ओपन फिमेल जाऊ शकतो मित्रांनो. ओपन फिमेल 37 ते 38 हा कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर SCचा कट ऑफ जो आहे मित्रांनो महिलांचा कट ऑफ 34 प्लस लागू शकतो महिलांचा. SC आणि ST महिला जे आहे मित्रांनो, यांचा कट ऑफ पण 34 प्लस असाच लागू शकतो. VJAचा कट ऑफ मित्रांनो 35 प्लस महिला. त्याच्यानंतर NTB 6 जागा होत्या मित्रांनो, यांचा पण 35 प्लस कट ऑफ महिलांचा. नंतर NTC 8 जागा होत्या मित्रांनो, यांचा पण 35 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. त्याच्यानंतर NTDला 5 जागा होत्या मित्रांनो, हा पण 35 प्लस जाऊ शकतो. SBCला 4 जागा होत्या मित्रांनो, हा 35 ते 36 लागू शकतो महिलांचा. त्याच्यानंतर OBCला 40 जागा होत्या मित्रांनो, तर ह्या 40 जागेसाठी OBCचा कट ऑफ हा 35 प्लस जाऊ शकतो. त्याच्यानंतर SCBCला 22 जागा होत्या मित्रांनो, तर या 22 जागेसाठी महिलेचा 31 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. आणि EWSला जागा होत्या मित्रांनो 22, तर यांचा पण 31 प्लस कट ऑफ जाऊ शकतो. म्हणजे SCBC आणि EWS ह्या महिलांचाच कट ऑफ हा 30-31ला लागू शकतो. बाकी टोटल 33-34 प्लसच कट ऑफ महिलांचा सुद्धा जाणार आहे. बघा, लक्ष द्या. आणि अंदाजित कट ऑफ आहे, कोणी सिरियस म्हणजे घेऊ नका. या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे, पण ग्राउंड पण करायचं आहे, पण निगेटिव्ह घ्यायचं नाही मित्रांनो, पॉझिटिव्ह घेऊनच अभ्यास करायचा आहे. त्याच्यानंतर आता बघा, त्याच्यानंतर आपण बघूया खेळाडू. तर खेळाडूला बघा, टोटल जागा 37 होत्या. ओपनला 9 जागा होत्या. तर खेळाडू ओपन हा जो कट ऑफ आहे मित्रांनो, हा जाऊ शकतो बघा 36 प्लस ओपनचा कट ऑफ स्पोर्टचा. त्याच्यानंतर SCला 5 जागा होत्या, तर हा 33 प्लस जाऊ शकतो. STला 3 जागा होत्या, हा पण 33 प्लस जाऊ शकतो. त्याच्यानंतर VJAला 1 जागा होती, हा 34 प्लस लागू शकतो.
त्याच्यानंतर NTV, NTC, NTD आणि SBC या सगळ्यांना जागा एक एकच होती, त्यामुळे या सर्वांचा कट ऑफ हा 34+ लागू शकतो. फक्त NTD हा 35+ लागू शकतो मित्रांनो. NTD 35+ लागू शकतो. बाकी NTB, NTC, VJA आणि SBC हा 34+ कट ऑफ लागू शकतो. नंतर बघा OBCला 7 जागा होत्या. तर OBCचा कट ऑफ जो आहे मित्रांनो हा 33 ते 35च्या दरम्यान लागू शकतो स्पोर्ट्सचा. त्याच्यानंतर SCBCला 4 जागा होत्या, हा 31+ लागू शकतो किंवा 31 किंवा 32 पकडून झाला हा 32+. आणि EWSला 4 जागा होत्या, हा पण 32+ कट ऑफ लागू शकतो. हा कशाचा झाला मित्रांनो? हा स्पोर्ट्सचा कट ऑफ झालेला आहे. हा स्पोर्ट्सचा कट ऑफ झालेला आहे. ओपन, SC, ST, VJA, NTB, NTC, NTD, त्याच्यानंतर OBC, SCBC आणि EWS हा झाला स्पोर्ट्सचा मित्रांनो. आता याच्यानंतर आपली कोणती कॅटेगरी असती? प्रकल्पग्रस्त. प्रकल्पग्रस्तला टोटल जागा 37च होत्या. यामध्ये बघा 9 जागा ओपनला होत्या, यांचा कट ऑफ हा 35+ जाईल प्रकल्पग्रस्त ओपनचा. त्याच्यानंतर SCसाठी 5 जागा होत्या, हा 34+ लागेल. त्याच्यानंतर STसाठी 3 जागा होत्या, हा 34+ लागेल. त्याच्यानंतर एक जागा टोटल VJA, NTB, NTC, NTD आणि SBC यांना अशी होती. तर हा सर्वांचा कट ऑफ हा 34+ असा लागेल. ओके. त्याच्यानंतर बघा आली OBCला जागा 7 होत्या मित्रांनो. तर हा 33+ कट ऑफ लागू शकतो OBCचा प्रकल्पग्रस्त. त्याच्यानंतर SCBC 4 जागा होत्या, हा 31+ लागू शकतो. आणि EWS 4 जागा होत्या, हा सुद्धा 31+ लागू शकतो. आता हे झाले प्रकल्पग्रस्त झाले मित्रांनो. आता याच्यानंतर असतो आपला अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजेच भूकंपग्रस्तासाठी 14 जागा होत्या, त्यामध्ये ओपनला 4 जागा होत्या. तर ओपनचा कट ऑफ हा 34+ लागू शकतो मित्रांनो. ओपनचा कट ऑफ 34+ भूकंपग्रस्त. 2 जागा ह्या SCला होत्या, हा 33+ लागू शकतो. STला 1 जागा होती, हा पण 34+ लागू शकतो मित्रांनो. 33+ लागू शकतो. त्याच्यानंतर एक जागा VJAला होती, हा पण 34+ लागू शकतो. NTBला एकही जागा नव्हती मित्रांनो. NTCला 1 जागा होती, हा पण 34+ जाऊ शकतो. त्याच्यानंतर NTD आणि SBCला पण जागा नव्हती मित्रांनो. OBCला 3 जागा होत्या, हा 32+ लागू शकतो OBC भूकंपग्रस्त. त्याच्यानंतर SCBC आणि EWS एक जागा होती, हा पण 32+ लागू शकतो EWS आणि SCBC. ओपनचा हा जो आहे मित्रांनो हा भूकंपग्रस्त हा 35+ लागू शकतो. 34 झालं माझ्याकडून गलतीने. भूकंपग्रस्त जो आहे मित्रांनो हा 4 जागा आहे, तर हा 35+ लागू शकतो हा ओपनचा भूकंपग्रस्त. बाकी SC ST 33, VJA आणि ते 34 आणि OBC 32+ आणि EWS आणि SCBC 32+ लागू शकतो मित्रांनो. त्याच्यानंतर आलं माजी सैनिकला बघा 108 जागा होत्या, त्याच्यात ओपनला 28 जागा होत्या. तर ओपनचा माजी सैनिक जो मित्रांनो, ओपनचा माजी सैनिक हा कट ऑफ जाऊ शकतो 35+. ओपनचा माजी सैनिक हा म्हणजे 36+ पकडून झाला, कारण की यांचं ग्राउंड खूप जास्त असतं मित्रांनो, आउट ऑफ ग्राउंड मारतात माजी सैनिक. 36+ ओपनसाठी. माजी सैनिक SCसाठी मित्रांनो 33+ पकडून झाला. STसाठी 15 जागा होत्या 33+. STसाठी 8 जागा होत्या, तर हा पण 33+ पकडून झाला. त्याच्यानंतर 4 जागा VJAला होत्या, हा पण 33+. त्याच्यानंतर 3 जागा NTBला होत्या, हा पण 33+ लागू शकतो. 4 जागा NTCला होत्या, हा पण 33+ लागू शकतो. त्याच्यानंतर 2 जागा NTDला होत्या, हा 34 लागू शकतो मित्रांनो. NTDचा कट ऑफ हा ओपनच्याच रेंजमध्ये असतो जवळपास. त्याच्यानंतर 2 जागा ह्या SBCला होत्या, हा 33+ लागू शकतो. नंतर 20 जागा ह्या OBCला होत्या, तर हा OBCचा 32+ लागू शकतो मित्रांनो. आणि SCBC आणि EWS यांना 11 जागा होत्या, तर हा 31+ असा कट ऑफ लागू शकतो माजी सैनिकासाठी. हा म्हणजे 30सुद्धा लागू शकतो मित्रांनो SCBC आणि EWSसाठी. आतापर्यंत हाच एक कट ऑफ आहे मित्रांनो, हा 30पर्यंत आलेला, पण हा 30+च असंच म्हणावं लागेल मित्रांनो.
त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आता राहिला आहे अंशकालीन. आता अंशकालीनविषयी काय बोलायचं म्हणजे अंशकालीनला टोटल जागा 73 होत्या आणि मला तरी वाटतंय 25+ जरी मार्क असले याच्यामध्ये तर हा फक्त एकमेव अशी कॅटेगरी ही आणि अनाथ. अंशकालीन आणि अनाथ. अंशकालीन आणि हे जे अनाथ आहे ना मित्रांनो, तर यांच्या कट ऑफचं कोणीच म्हणजे गॅरंटीच घेऊ शकत नाही. म्हणजे ज्यांना 25+ आहे मी तरी म्हणेल त्यांनी सर्वांनी अनाथ 25+ जे कोणी असतील त्यांनी अभ्यास करायचा आहे. कारण की यांचा कट ऑफ काढणं खूप मुश्किल आहे. कारण की यांचे कॅन्डिडेट किती असतात किती नाही हे समजत नाही मित्रांनो. त्यामुळे समजा 7 कॅन्डिडेट असले, एखाद्याला 40 आहेत, एखाद्याला 32 आहेत, एखाद्याला 30 आहे, एखाद्याला 25 आहेत, तर ते तसं असतं मित्रांनो. त्यामुळं यांचं कॅटेगरी आणि अंशकालीन उमेदवार आजकाल भेटतच नाही आहे. हे जे अंशकालीन आहे 10% पदवीधर हे भेटणं खूप मुश्किल झालेलं आहे. आणि अनाथसुद्धा तसंच. त्यामुळे मी म्हणेल जे अनाथ आणि अंशकालीन पदवीधर आहेत यांना 25+ जर असतील तर तुम्ही बिनधास्त अभ्यास करा. बिनधास्त तुमचं 100% याच्यामध्ये लेखीसाठी पात्र तुम्ही होणार आहे. झालं तर अंशकालीन झालं, अनाथ झालं. पोलीस पाल्याचे मित्रांनो, पोलीस पाल्यासाठी एकही वॅकन्सी याच्यामध्ये नाही आहे पोलीस पाल्यांना. आणि आता राहिला आता ओपन नंतर सर्वात जास्त मेरिट खाणारा एक आपला पॉईंट तो म्हणजे होमगार्ड. आता होमगार्ड राहिलं मित्रांनो, तो होमगार्डचा असं आहे, होमगार्डचा कट ऑफ जो आहे मित्रांनो बाकी पूर्ण कॅटेगरीच्या कम्पॅरिझनमध्ये होमगार्डचा कट ऑफ एक टफ लागतो एक ओपनच्या रेंजमध्ये. तर होमगार्ड तुम्ही बघून चला, टोटल जागा होत्या मित्रांनो होमगार्डला 37, ओपनला 9 जागा होत्या. तर होमगार्डचा कट ऑफ ओपनचा मित्रांनो हा जाऊ शकतो बघा 36-35+ होमगार्डचा. होमगार्डचा 35+ ज्यांना आहे त्यांनी अभ्यास करायला काय हरकत नाही. त्याच्यानंतर 9 जागा होत्या, 5 जागा SC होत्या, तर त्यांचा कट ऑफ हा होमगार्डचा 33+ लागू शकतो. STचा पण 3 जागा होत्या, हा पण 32-33च्या रेंजमध्ये लागू शकतो प्लस. त्याच्यानंतर 1 जागा VJ, NTD, NTC, NTB यांना होती, एक SBC. तर या सर्वांचा कट ऑफ हा 35+ लागू शकतो. होमगार्डचा ओपनचा कट ऑफ 36+ पकडून झाला मित्रांनो, 36. होमगार्डचा 36 ओपन, कारण की होमगार्डचा ओपनचा कट ऑफ खूप हाय जातो. त्यामुळे 35+ NTC, NTD, NTB आणि VJ, SBC हा 35+ पकडून झाला मित्रांनो. OBC हा 7 जागा होत्या मित्रांनो, हा 34+ लागू शकतो OBC. आणि SCBC आणि EWS हा 32-33च्या रेंजमध्ये लागू शकतो. तर असा ह्या पूर्ण कॅटेगरीचा आपण एक पूर्ण कट ऑफ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. कुठे जास्त कमी होऊ शकतं, मला फक्त 2च म्हणजे हे वाटतं थोडंसं. होमगार्ड ओपनचा मी जो होमगार्ड ओपनचा जो 36 दिलेला आहे मित्रांनो, हा मला तरी वाटतं जवळपास 38पर्यंत पण जाऊ शकतो होमगार्डचा. माजी सैनिक मी 35-36 दिलेला आहे. माजी सैनिक ओपनचा हा पण 36 जो आहे मित्रांनो, हा पण 37-38पर्यंत पण लागू शकतो. कारण की एक्स सर्व्हिस म्हणजे आहेत मित्रांनो, फिजिकलमध्ये मार्क्स जास्त घेतात. होमगार्डचा ओपनचा 38 आणि माजी सैनिक 37-38 हे असे लागू शकतात. हे 2च कट ऑफ मला वाटतं की थोडे हाय जाऊ शकतील. बाकी रेंजमध्येच आहे मित्रांनो. अनाथ आणि हे जे आहे मित्रांनो अंशकालीन यांचं 25+ होणार 100%. तर हा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला होता मित्रांनो. याच्यापेक्षा कोणाला कमी असतील तर डिमोटिवेट होऊ नका, खूप जास्त असतील तर जास्त हवेमध्ये सुद्धा जाऊ नका. कारण की पेपरमध्ये आपण काय करतो त्याच्यावर डिपेंड आहे. कारण की एखाद्याला 47 मार्क असले ग्राउंडला आणि एकाला 30च मार्क येतं ग्राउंडला, आणि या 30वाल्याचा जर पेपर चांगला असला, हा इथं 70वर लटकून बसतो समजा, हा जर 70वर गेला आणि हा जर 90वर गेला, तर याचे मार्क किती होतात मित्रांनो? याचे मार्क किती होतात? 120. आणि याचे किती होतात? 117. बरोबर का? म्हणजे 47 जरी मार्क आहे तुम्हाला, पेपरला जर 70वर लटकला तर 30 मार्कवाल्याचं सिलेक्शन होऊ शकतं, 47वा घरी राहू शकतो. त्यामुळे जास्त ग्राउंड आहे म्हणजे आपण सिलेक्ट झालो असंही नाही, आणि कमी बाउंड्रीवर आपण लागलेलो आहे असं नाही. मागच्या वर्षी भरती प्रक्रियेमध्ये 50% मुलं असे होते ज्यांचं ग्राउंड बाउंड्रीवर बसलेलं होतं, पण पेपरमध्ये चांगला स्कोर केल्यामुळं त्यांची निवड झालेली आहे मित्रांनो. तर असा व्हिडिओ बनवला होता, प्रामाणिकपणे बनवलेला आहे मित्रांनो. माझ्या जेवढ्या बहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांनी चांगला अभ्यास करायचा आहे. याच्या कमी जरी असतील, 25 जरी मार्क असतील तरी तुम्ही अभ्यास सुरू ठेवा, काही हरकत नाही, अभ्यास वाया जाणार नाही.
आणि माझे जे भाऊ आहेत त्यांचं ग्राउंड बाकी, त्यांनी या दृष्टिकोनातून म्हणजे मी जी कट ऑफ सांगितली यांनी ग्राउंडच्या 5 मार्क जास्त घ्यायचे. मी 40 जर ओपनची कट ऑफ सांगितली, तुम्ही टार्गेट ठेवायचं आहे 45. मी जर 35 तुम्हाला कॅटेगरीचे सांगितले, तुमचं टार्गेट असलं पाहिजे 40. मी 38 सांगितलं तर तुमचं टार्गेट असलं पाहिजे 43. मी जेवढे मार्क्स सांगितले तुम्हाला 30 सांगितले असेल तर तुमचं टार्गेट 35. मी तर म्हणजे टार्गेट तर प्रत्येकाचं 50च असतं. फिजिकलला टार्गेट प्रत्येकाचं 50च असतं. आणि आता एक सर्वात मेन पॉईंट आपण विसरलेलो मित्रांनो, म्हणजे मी प्रत्येक याच्यामध्ये पूर्ण अभ्यास करूनच गोष्ट बोलतोय आणि ती गोष्ट विसरलो मी इथे सांगायची, की बघा 717 जागा होत्या बरोबर. 717 जागा होत्या. 717 जागा होत्या जवळपास, म्हणजे टोटल 717 जागा आहेत. याच्यामध्ये जवळपास 1 लाख जे फॉर्म आहेत मित्रांनो, 1,05,000 पकडून झाला तुम्ही. हे पुरुष कॅन्डिडेट्सचे आहेत. पुरुष कॅन्डिडेटचे किती फॉर्म आलेले आहेत मित्रांनो? जवळपास 1 लाख. आणि महिला जे आहेत मित्रांनो, महिलांचे जे फॉर्म आहेत मित्रांनो 31,540 फॉर्म आलेले काहीतरी महिलांचे. जवळपास 31,000 म्हणजे हे 30 राऊंड फिगर पकडून चाला नाही, म्हणजे 1,30,000 फॉर्म जवळपास आलेले आहे मित्रांनो. आणि 717 जागा जर आहेत, 1,30,000 जर फॉर्म आहेत, याचा जर रेशो काढा मित्रांनो, तर हा जवळपास 195 येतो काहीतरी. म्हणजे जवळपास तुम्ही पकडू शकता डायरेक्ट एका जागेसाठी 200 कॅन्डिडेट, अशी कॉम्पिटिशन आहे मित्रांनो. एका जागेसाठी 200 कॅन्डिडेट आहे, कॉम्पिटिशन कमी नाही, त्यामुळे कट ऑफ हा हायच लागणार आहे. मी जो कट ऑफ सांगितला आता परत सांगतो, हा मी 1 किंवा 2 मार्काने कमीच सांगितलेला आहे. हा कट ऑफ मी जो सांगितलेला 1 किंवा 2 मार्काने परत सांगतो कमीच सांगितलेला आहे. कट ऑफ याच्यापेक्षा 1 किंवा 2 मार्काने शिल्लकच लागणार आहे. मी जर 35 सांगितलं असेल तर तो 35 किंवा 36 किंवा 37 पर्यंत पण जाऊ शकतो. कमी व्हायचे चान्सेस खूप जास्त कमी आहेत. याचा अर्थ कमीवाल्यांनी अभ्यास करायचा नाही असा बिलकुल होत नाही. मी परत सांगतो, मी परत रिपीट करतो, अभ्यास सोडायचा नाही आहे. 25 मार्क जरी असले तरी तुम्ही अभ्यास करायचा आहे. तर असा माझा प्रामाणिक प्रयत्न होता. नक्की तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.